एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. त्या तेलामध्ये हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे त्या तेलात थोडंसं परतवायचं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी परतून झाल्या की त्या काढायच्या ताटामध्ये एका. आणि त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये सुक्कं खोबरं आहे, तर ते सुक्कं खोबरं ह्या तेलामध्ये टाकायचं, परतून घ्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन आणि लालसर दिसायला लागलं की ते काढून घ्यायचं आहे आपण. आणि त्याच तेलात परत भाजलेली चण्याची डाळ ती पण थोडासा वेळ टाकायची आणि जस्ट एकदा परतून घ्यायचे आणि ते काढून घ्यायचे त्या ताटात. आणि ह्याच्यासाठी कटाच्या आमटीसाठी मी 2 छोटी छोटी कांदे भाजत ठेवली होती गॅसवरती, तर तीच कांदे या तेलात टाकली आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर धने पावडर टाकली आणि धने पावडर नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तर हे सगळं एकदम बारीक त्याची पेस्ट केली की ती काढून घ्यायची आहे. फोडणीसाठी परत कढई, तेल आणि त्यात कढीपत्ता टाकला. कढीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण ठेचलेलं टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं लालसर रंग आला की त्यात आपलं मिक्सरमधलं वाटण टाकायचं आणि ते हलवून घ्यायचं आहे चांगलं. आणि ते हलवल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर या मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट टाकले, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर घरचा काळा मसाला टाकला आहे. आणि मसाल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी थोडीशी पुरणाची उरलेली जी डाळ असते ते थोडी मिक्सरमध्ये घेतली आणि त्याचं वाटण केलं आहे, इथे टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुरणाचं जे पाणी उरलेलं असतं त्या चाळणीतलं ते पाणी टाकायचं आहे. आणि गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची. तर एक उकळी झाली की झाली आपली कटाची आमटी रेडी. खूप छान